एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळचं मी लवकर उठले आणि आंघोळ वगैरे करून कोमट पाणी मी घेत आहे आता सध्या. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर कोमट पाणी घेतल्यानंतर मी नंतर चहा ठेवला आल्याचा, ब्लॅक टी केला आणि तो मस्तपैकी घेतला. आणि त्यानंतर मी आज बनवणार आहे चवळीची भाजी. तर चवळी ही तुम्हाला माहिती आहे का? चवळीची भाजी ही कशी करतात हे तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे, तर मी सांगते तुम्हाला रेसिपी. पुढे बघूयाच रेसिपी. त्यानंतर मस्त असे भांडी वगैरे लावून घेतली मी. खूप असं सकाळची घाई असते, त्यामुळे लवकर उठून पटपट आवरायची माझी खूप घाई असते. त्यातूनही आम्ही व्हिडिओ बनवते. तर पहिल्यांदा चवळी ही रात्रीची भिजायला घालायची आणि त्यानंतर भिजाई घातल्यानंतर मस्त असं कांदा, लसूण, कोथिंबीर, खोबरे वगैरे ते मिक्सर करायचं त्याचं आणि मस्त अशी रेसिपी करायची. माझे हे व्लॉग आहेत ना, हे तुम्हाला डेली मी पोस्ट करणार आहे. तर तुम्ही माझे चॅनल वगैरे सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत जावा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा. तर ही चवळीची भाजी पहिल्यांदा लसूण सोलून घेतला, नंतर कांदा वगैरे मी कापून घेईन, तुम्हाला दाखवेनच मी व्हिडिओमध्ये. कंटिन्यू माझा व्हिडिओ बघा प्लीज आणि सबस्क्राईब करा. डेली जीवनामध्ये आपल्या बायकांना रोज पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजीला काय बनवायचं, रोज हा प्रश्न पडलेला असतो. तर मी ठरवलं की संध्याकाळी आपलं चवळी भिजायला घातली आणि सकाळ चवळीचीच भाजी बनवायची असं ठरवलं होतं आणि मी करते चवळीची भाजी. तुम्हीही माझा कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही कशी बनवता चवळीची भाजी ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपीही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मस्त असा लसूण वगैरे सोलून घेतला, खोबरं वगैरे घेतलं. खोबरे आणि लसूण ह्याने टेस्ट छान येते. थोडंसं खोबरं आणि थोडंसंच लसूण घ्यायचा, जास्त काही नाही. थोडं जरी घेतलं रेसिपीला तरी चालतं. तर आमच्या इथं गॅसचं शॉर्टेज आहे. तुमच्या इकडं शॉर्टेज आहे का? गॅस सिलेंडर मिळतच नाही आहे आमच्या इथं. तुमच्या इथं मिळतोय का? मस्त असं जेवण रेडी आहे. त्यानंतर अन्विशला स्कूलला पाठवलं आणि घरातली कामे करायला तयार झाले. त्यानंतर पहिल्यांदा सोफा आवरायला घेतला. सोफा हा खूप पसारा झालता, सोफ्यावरती खूप धूळ वगैरे चढलेली. म्हटलं सोफा मग पटकन झटकून घ्यायचा आणि स्वच्छता करायची. घरामध्ये खूप सकाळचं इतकं काम असतं की घाई असते सकाळची आणि नंतर दिवसभर निवांत राहतं, म्हणून पटपट म्हटलं सोफा आवरून घ्यायचा आणि त्यानंतर झाडू वगैरे मारायचा. माझा हा सेकंड लॉंग व्हिडिओ आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत चला. माझे काही व्हिडिओमध्ये काही ठिकाणी माझं बोलणंही चुकत आहे, तरी तुम्ही समजून घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे करा आणि सपोर्ट करा. घर वगैरे क्लीन असलं की जरा फ्रेश वाटतं घरामध्ये, म्हणून म्हटलं घर पटपट आवरूया आणि निवांत बसूया. त्यानंतर एरिया म्हणजे आपला हॉलचा असतो. कोणी आलं बाहेरून तरी पहिल्यांदा हॉलमध्येच येतं, त्यामुळे म्हटलं पटकन खूप खराब झालं होतं हॉल, सोफा वगैरे. म्हटलं पटकन आवरायचं म्हणजे स्वच्छ वाटेल आणि मग मस्त असा सोफा वगैरे क्लीन करून घेतला. बघा किती छान वाटतोय सोफा. रोज असं क्लीन असले की काय माहिती पण वेगळीच एनर्जी असते. त्यानंतर म्हटलं झाडू पटपट मारायचा. झाडू मारायला घेतला आणि झाडू ही पूर्ण क्लीन करून टाकला. आमच्या सोफ्याच्या खालीमध्ये आणून बॉल वगैरे, कुठं त्याची खेळणी गाडी वगैरे पडलेले असते, ते झाडून पटकन काढते. रोज काही ना काही भांडी वगैरे त्या सोफ्याखाली निघत असतात. आमचा आणू प्रत्येक वेळेस काही ना काही त्या सोफ्याखाली रिमोट वगैरे पाडत असतो आणि ते सतत आम्हाला ते काढावं लागतं आणि ते झाडून वगैरे, त्यामुळे तो झाडू वगैरे
झाडू मारायला घेतलं की ते सोप्याच्या खालून काही ना काही खेळणी वगैरे निघतच असतात. तुमच्या घरी असतो का असा कारनामा? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी आहे का छोटंसं बाळ? ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण डीप क्लिनिंग म्हटलं की घराला 15-20 मिनटं तरी झाडू मारण्यातच जातात. तसंच माझंही घर मोठंच आहे, त्यामुळे मला झाडू मारायला डीप क्लीन करायचं म्हटलं की 15 ते 20 मिनटं सहज जातात. त्यामुळे हा माझा लाँग व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ प्लीज बघा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला पण भेट द्या. झाडू मारून घेतला. खूप धूळ येते सकाळची, त्यामुळे डीप क्लिनिंग ही करावीच लागते. त्यानंतर धूळ वगैरे भरपूर बसते, कितीही झाडलं तरी ते धूळ वगैरे येतच राहते. त्यानंतर म्हटलं काहीतरी चटपटीत बनवायचं, म्हणून मी अशी भेळ बनवलेली आहे, सुकी भेळ. त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, चटणी वगैरे टाकून, मस्त अशी मटकी वगैरे टाकून मी छान अशी बनवलेली आहे. खूप छान लागत होती. तुम्हीही कधी कधी वाटतं का तुम्हाला असं स्पायसी खावंसं? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त अशी मी भेळ बनवलेली आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.